नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सील आश्रम आणि नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने 15 दिवसांच्या कालावधीसाठी परिसरात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे नाव रेस्क्यू नाईट 2024 मिशन असे असून त्याद्वारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार आणि गरजूंना वैद्यकीय मदत आणि त्यांचे पुनर्वसन करून त्यांना चांगले जीवन देण्याचे कार्य करण्यात येणार आहे. या मिशनचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील वांगणी नेरे येथील सील आश्रम येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अब्राहम मथाई, मानवी तस्करी विरोधी युनिटचे मिलिंद वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सील आश्रमचे संस्थापक के.एम. तुरे, मुख्य समन्वयक लाईजी वर्गीस उपस्थित होते. या कार्यक्रमात जर रस्त्यावर कोणी निराधार व्यक्ती दिसल्यास सील आश्रम आणि पोलिसांना तात्काळ कळवा आणि आम्हाला जनसेवेची संधी द्या असे आवाहन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेल महापालिकेने लोकसहभागातून विविध स्पर्धांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी केली होती. आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेतील विजेत्यांना बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने आंबेडकर भवनात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीसाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. सीड बॉलच्या माध्यमातून जंगलात वृक्षारोपण करण्याचा उपक्रम सहज सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरवर्षी वाढणारे उष्णतेचे प्रमाण पाहता वृक्षांची जोपासना करणे खूप गरजेचे आहे. आधुनिकतेच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड हा सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे. पर्यावरणाचे भान राखताना वृक्ष लागवड करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. कर्तव्याच्या भूमिकेतून सहज सेवा फाउंडेशन नेहमीच उपयोगी उपक्रम राबवत असते. सहज सेवा फाउंडेशन यावर्षी सीड बॉलच्या माध्यमातून सह्याद्रीच्या जंगल भागात तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सहज सेवाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्या जवळपासच्या जंगलात सीड बॉल फेकून नकळतपणे झाडे उगवण्यास पुढाकार घेत आहे. या उपक्रमात सीड बॉल देऊन अथवा झाडाच्या बिया देऊन सहजपणे सामील होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. पनवेल रेल्वे स्थानक सध्या मोठे जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील या रेल्वे स्थानकावर थांबा धरत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी या मार्गावर पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी असलेल्या नागरी सुविधांच्या अभावामुळे प्रवासी वर्ग चांगलाच त्रस्त झाला असून आबालवृद्धांचे चांगलेच हाल होत आहेत. सध्या पनवेलहून लांब पल्ल्याच्या मोठमोठ्या गाड्या पकडण्यासाठी प्रवासी या स्थानकाला पसंती देत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या अंगाची लाही होताना दिसत आहे. पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6 आणि 7 या प्लॅटफॉर्मवर असलेले मोठमोठे पंखे फक्त नावापुरतेच आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच या पंख्याच्या खाली उभ्या राहिल्यानंतर कोणत्या प्रकारची हवा लागत नसते आहे. प्रवासी वर्गातून सुसज्ज बैठक व्यवस्था तसेच पंख्याची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे सरकते जिन्यांच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवासी वर्ग एकमेकांना धक्का लागून खाली पडण्याच्या घटना नियमित घडत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी या ठिकाणी रेल्वे पोलीस कायमस्वरूपी तैनात करावेत असे मत प्रवासी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मे महिना म्हटला की प्रचंड उकाडा जाणू लागतो.
आणि त्यात मे महिन्याची सुट्टी म्हटली की लोकांची गावी तसेच सुट्टीला बाहेर फिरायला जाण्याची मोठी चंगळ धावपळ पाहायला मिळत आहे. सध्या मार्गांवरील मेल एक्सप्रेस गाड्या तासनतास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पाहावी लागत असून या प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. कामोठे येथील पोस्ट कार्यालयाबाहेर मागणी केल्यानंतर सुद्धा 2 वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात उन्हाच्या झळा लागू नये म्हणून शेड उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र सरकारी काम आणि 12 महिने थांब या उक्तीप्रमाणे पोस्ट विभागाचा कारभार सुरू असल्याने नागरिकांची मागणी प्रलंबित होती. अखेर यंदाच्या उन्हाळ्यातही नागरिक पोस्टाबाहेर रांगा लावून त्यांची कामे करत असल्याने 2 नागरिकांनी पुढाकार घेऊन पोस्ट कार्यालयाबाहेर तात्पुरती शेड उभारल्याने समाधान व्यक्त केली आहे. मागील 2 वर्षांपासून या पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर उभारण्याची मागणी होत आहे. पनवेल महापालिकेचे याबाबत लक्ष वेधल्यानंतर पालिकेने पोस्टाला त्या संदर्भात कार्यवाही करण्याची शिफारस केली. परंतु काही वर्षांनी पोस्ट कार्यालय इतर जागेवर स्थलांतरित केले जाईल असे कारण पोस्ट विभागाकडून नागरिकांना दिले जात होते. नागरिकांची होणारी गैरसोय ध्यानात घेऊन कामोठे वसाहतीमध्ये रवी बहोत आणि सागर पाटील या जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन पोस्ट कार्यालयाबाहेर शेड उभारला आहे. अखेरची घरघर लागलेल्या पारंपरिक मीठ उद्योगाला आता सातत्याने बदलणाऱ्या पर्यावरण आणि समुद्रातील वाढत्या मातीच्या भरावाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मीठ तयार होण्यासाठी 15 ऐवजी यामध्ये वाढ होऊन हा कालावधी 30 दिवसांचा झाला आहे. परिणामी मीठ उत्पादकांवर आर्थिक संकट उडावले आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर मिठागरे हा मोठा व्यवसाय होता. मात्र जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे मीठ व्यवसाय कमी होऊ लागला आहे. यामध्ये उरण तालुका हा मीठ उत्पादक म्हणून अग्रेसर ठिकाण होते. येथून रेल्वेच्या मालगाडीने मिठाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात होती. उरणमध्ये मिठागर कामगार आणि मालकांचीही संख्या अधिक आहे. मात्र सिडकोच्या माध्यमातून येथील खाडी किनाऱ्यांवरील शेतजमिनींबरोबरच मिठागरांच्या जमिनीही संपादित केल्या आहेत. या जमिनीवर उद्योग, रस्ते, निवासी इमारती आणि नागरी सुविधा यासाठी मातीचा भराव सुरू आहे. यामध्ये शेतीसह मिठागरे ही बुजवली जात आहेत. याही स्थितीत उरण परिसरात पारंपरिक मीठ उत्पादन करणारी मिठागरे सुरू असून मीठ उत्पादन केले जाते. हे मीठ तयार करण्यासाठी लागणारे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी साठवणूक तलावात घ्यावे लागते. मात्र मातीच्या भरावामुळे तसेच सततच्या बदलत्या वातावरणात आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलामुळे मिठासाठी लागणारे पाणी मिळत नसल्याने मीठ उत्पादक चंद्रकांत खरत यांनी सांगितले. तसेच मीठ उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या क्षाराचे प्रमाण आणि तापमान याचा मेळ होत नसल्याने मीठ तयार होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. त्यामुळे मीठ उत्पादकांचे नुकसान होऊ लागले आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील मद्यधुंद कार चालक अल्पवयीन असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्य देणाऱ्या पब्स आणि बार चालक मालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. वाहतूक प्रतिबंध कक्षाने अल्पवयीन मुलाला दारू विक्री करणाऱ्या CBD सेक्टर 15 मधील वाईन शॉप मालकावर कारवाई केली. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांनी मद्यप्राशन केल्यानंतर भरधाव कार चालवून दोघांचा बळी घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानंतर पब्स आणि बारची झाडाझडती होत आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये लेडीज बार आणि पनवेलमध्ये पबमध्ये बहुतेक अल्पवयीन मुले सहभागी होत असल्याचे यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आढळले आहे. त्यामुळे या पब, बार तसेच हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन मुलामुलींना दारू पिण्यासाठी दिल्यास या आस्थापना चालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. यंदाचा हंगाम संपतानाच आलेला आकडेवारीनुसार तब्बल 110 लाख मॅट्रिक टन साखर उत्पादन घेत महाराष्ट्रात देशात नंबर 1चा मानकरी ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात साखरेचे मोठे उत्पादन झाले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेला पाऊस, दरवर्षीप्रमाणे शेवटपर्यंत सुरू राहिलेला हंगाम आणि इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंधामुळे साखरेचे उत्पादन वाढले आहे. गेल्या काही वर्षात साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यात स्पर्धा असते. यंदा महाराष्ट्राने ही स्पर्धा जिंकत नंबर 1चा मान पटकावला आहे. राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे.
या विभागात 28.6 तर पुणे विभागात 25.13 लाख टनचे उत्पादन झाले आहे, तर सोलापूर विभाग तिसऱ्या स्थानावर आहे.